जनतेशी 2014 साली प्रार्थना तर केलीच होती, पण त्यावेळेस कोपरगाव शहराचे दिवंगत शहर प्रमुख काका शेतू आम्ही सर्व शिवसैनिक खासदाराकडे गेलो त्यावेळेस भाऊसाहेब वागचौरेकडे. त्यांना समजून सांगितलं, साहेब आपण सर्वसामान्य कुटुंबातील आहात, गरीब कुटुंबातील आहात, आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी आपल्याला खासदार केलं, आपण शिवसेना सोडू नका. त्यावेळेस त्यांनी साईबाबाची शपथ घातली, मी शिवसेना सोडणार नाही, माझ्या बापजन्मी मी शिवसेना सोडणार नाही. आणि काही दिवसातच त्यांनी शिवसेना सोडली. 2014 साली त्यांनी गद्दारी केली. आता पुन्हा एकदा त्यांना उद्धव साहेबांनी प्रेमापोटी हा वागचौरे तिथं मातोश्रीवर आला, तिने नाक रगडलं, माफी मागितली. पुन्हा एकदा आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना सुद्धा मातोश्रीमध्ये शिवसैनिकांनी विरोध केला होता, साहेब या गद्दाराला तिकीट देऊ नका. मतदारसंघामध्ये अतिशय वाईट प्रतिमा झालेली याची, कारण याला खासदार करून सुद्धा यांनी गद्दारी केली आणि पुन्हा याच्या खासदारकीसाठी मतं मागायची. लोक आपल्याला मतं देणार नाही. पण उद्धव साहेबांनी शिवसैनिकांना शपथ दिली, समजून सांगितलं, मातोश्रीचा आदेश हा आमचा शेवटचा आदेश असतो. आम्ही आदेश मान्य केला. आत्ताच्या मागच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कामाला लागलो आणि खासदाराला पुन्हा या भाऊसाहेब वागचौरेला पुन्हा एकदा खासदार केलं. यानं पुन्हा साईबाबाची शपथ खाल्ली. आत्ताच आमच्या नेत्यांनी सांगितलं, मनोज भाऊंनी 5-6 दिवसापूर्वी शिवसैनिक भेटले असता साईबाबाची शपथ खाल्ली, मी गद्दारी करणार नाही. आणि पुन्हा साईबाबाची शपथ भाऊ सुद्धा गद्दारी केली. अरे ज्यानं जनतेशी प्रतारणा दोनदा केली, दोनदा साईबाबाची शपथ खाल्ली, हा माणूस नाही, हा हैवान आहे, ही गांडोळाची अवलाद आहे. कसलं टायगर ऑपरेशन म्हणतात तुम्ही? हे गांडोळांचं ऑपरेशन झालं आहे. कारण दूधोंडी आहेत, इकडं साईबाबाची शपथ खातात, जनतेची पण शपथ खातात आणि गद्दारी करतात. अशा या गद्दारांना येत्या काळामध्ये जसं शिवसेना प्रमुख सांगायचे, गद्दारी केली तर यांना दिवसाभर रस्त्यामध्ये तुडवल्याशिवाय राहू नका. का आमच्या मताशी घालतात, का जनतेच्या मताशी घालतात, का आम्ही राग व्यक्त करू नये. शासन प्रशासनाला सुद्धा विनंती करतो, अशा गद्दार लोकांना तुम्ही प्रोटेक्ट करू नका. कारण यांच्यामुळं न्यायव्यवस्था तर धोक्यात येतेच, पण समाज व्यवस्था सुद्धा. कारण जे सामाजिक कार्यकर्ते असतात, पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करतात, अशांची मनं दुखवली जातात. मनं दुखवल्या गेल्यानंतर जे समाजसेवा करत नाही, त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होते. लक्षात ठेवा, भाऊसाहेब वागचौरे, तू गद्दारी केलेली आहे, याची शिक्षा तुला शिवसैनिक शिर्डी लोकसभा मतदारसंघात तुला कुठेही फिरू जाणार नाही. तुला कितीही शिंदे गटाने प्रोटेक्ट करू दे, तुला कितीही पोलीस प्रशासनाने प्रोटेक्ट करू दे, तू जर अशी गद्दारी करत असेल तर आम्ही शिवसैनिक तुला सोडणार नाही. भले आम्ही तुरुंगात जाऊ, आम्हाला फासावर लटकवलं तरी चालेल, का तुला शिक्षा द्यायची नाही. गोळ्या भाबड्या लोकांचे मतं तू आमच्या मार्फत मिळून घेतले, आम्ही लोकांच्या पाया पडलो, लोकांना पुन्हा सांगितलं, बाबा भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली होती, पण आता त्याला उद्धव साहेबांनी शपथ दिली आहे, आता त्याला पुन्हा मतं द्या, पुन्हा निवडून द्या. मतदारांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि त्यांची माफी सुद्धा मागतो. कारण पुन्हा यांनी गद्दारी केली, आता पुन्हा अशा गद्दाराला मतदारच आता मतं करणार नाही. आता आम्ही सुद्धा शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगेल, अशा गद्दारांना परत घेऊ नका. ज्यांनी मातोश्रीला पाठ दाखवली त्यांना परत मातोश्रीमध्ये प्रवेश देऊ नका. साहेब, आम्ही त्यावेळेस हे स्थानिक शिवसैनिक आपल्याला सांगत होतो, मी खूप छोटा शिवसैनिक आहे, पण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आम्ही सुद्धा त्यावेळेस विरोध केला होता, पण आम्हाला त्यावेळेस गप करण्यात आलं. पण आज या भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली आहे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण निश्चितच येत्या काळामध्ये हा जर आमच्या समोर आला तर आम्ही त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. विरोध बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.